की तुमची याची चौकशी केली जाईल म्हणून या संपूर्ण प्रकरणाची. नोंदणी महानिरीक्षक मुद्रांक पुणे येते पुण्याच्या कार्यालयात तारीख सांगतो आम्ही तुम्हाला 3/5/2024 त्यांचं हे आलेलं आहे बघ पत्र. आणि त्यांनी तशी चौकशी आणि त्याच्यामध्ये त्यांना 2 गोष्टी त्यांनी सांगितल्या आम्हाला भेटून की आम्ही जेव्हा त्यांना ऑफिसमध्ये गेलो होतो की तुकडाबंदी कायद्याचा त्यांनी उल्लंघन झालंय असं लक्षात येतं आहे आणि बाकीच्या गोष्टींची आम्ही पाहणी करणार आहोत. म्हणजे त्यांनी जर असं केलेलं आणि एवढ्या सह्यांचं निवेदन आम्ही दिलं होतं हे बघ आणि त्याची त्यांनी चौकशी पण लावली. म्हणजे तुम्ही स्वतः सगळ्या गोष्टी चुकीच्या करता तुम्ही ग्रामस्थावरती आरोप करताय की पैशांसाठी हे सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. तर आमच्यावर हा अन्याय आहे अशा पद्धतीने त्यांनी चालवलेला आहे आणि आमचा त्यांच्या कुठच्याही गोष्टीला विरोध नाही. पुन्हा एकदा आम्ही सांगतोय की तुम्ही रितसर धडेवाटप करून घ्या, तुमच्या जमिनी वेगळे करा आणि अवश्य करा. पण ज्या पद्धतीने ग्रामपंचायत त्यांना सहकार्य करते आता पूर्ण आरोप आहे ग्रामपंचायतीवरती. ज्या पद्धतीने ग्रामपंचायत या ठिकाणी त्यांना म्हणजे मदत करते ज्या पद्धतीने इव्हन तुम्ही तक्रार करताय तीच तक्रार तुम्ही मागे घेताय. त्यानंतर तुम्हीच म्हणताय बेकायदेशीर, तुम्हीच म्हणताय कायदेशीर. कोणती कागदपत्र तपासली काही गोष्टी नाही आहे, कुठचा कोणाचा काही मेळ नाही आहे. आणि एक मला वाटतं तक्रार मागे घ्यायची तर मला वाटतं तो सरपंच सांगेल की मला वाटतं त्यांनी स्वतः अध्यक्षपदावरून ठराव घेतला आहे तक्रार मागे घ्यायची सरपंचांनी. म्हणजे तुम्ही विचार करा तुम्ही कुठच्या ग्रामस्थांना काय मदत करताय. आणि त्या पंचायत समितीला त्या संदर्भात तक्रारी करून सुद्धा पंचायत समितीने दखल घेतलेली नाही सरपंचाची. मी स्वतः उपसरपंच म्हणून सरपंचाची तक्रार केलेली आहे गेल्या वर्षी. सरपंच प्रोसिडिंग प्रमाणे काम करत नाही. 1.5 वर्ष झालं. त्याच्यानंतर 2 वेळा BDOना भेटलो. ग्राम विस्तार अधिकारी नाही, BDO नाही. ह्या कारणांना देऊन फक्त त्यांच्यावर साधी चौकशी सुद्धा केलेली नाही सरपंचाची. ही प्रोसिडिंग प्रमाणे काम. मी स्वतः सरपंच पद भूषवलेलं आहे ह्या गावात. मी स्वतः सरपंच राहिलेलो आहे. त्याच्यामुळे बऱ्यापैकी कायद्याचा नियमाचा ग्रामपंचायतीचा जो काही अभ्यास आहे त्या अनुसरून मी मार्गदर्शन सुद्धा केलेलं, काही सल्ले सुद्धा दिलेले. पण काही नाही, त्याला सगळ्याला केराची टोपली दाखवायची, मनमानीपणे कारभार करायचा. प्रशासन पूर्ण सहकार्य करतं, कुठून करतं काय करतं म्हणजे 1.5 वर्ष जर प्रोसिडिंग प्रमाणे कारवाई कामकाज होत नाही ग्रामपंचायतीचं म्हणून तक्रार करून साधी जर चौकशी होत नाही तर काय अपेक्षा ठेवायची पंचायत समिती करून तरी. आणि कशासाठी आम्ही सुद्धा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून यायचं आणि लोकप्रतिनिधी म्हणून आमच्यावर आरोप हे असे सहन करावे लागतात. आता ग्रामपंचायतीला कटघऱ्यात उभं केलं ग्रामपंचायतीचं सहकार्य आहे म्हणून, पण पूर्ण ग्रामपंचायतीचं सहकार्य नाही आहे या गोष्टीला. मनमानीपणे कारभार करणारे जे अध्यक्षपदावरून ठराव घेतात आणि ज्यांनी आपल्या सहीने असेसमेंट दिलेलं आहे त्याच व्यक्तींचा ह्याला पूर्णपणे सहकार्य आहे ह्या प्रकल्पांना. ग्रामपंचायत पूर्ण बॉडी त्याला सहकार्य करणार, फक्त सरपंच त्याला सहकार्य करतो असा तुमचा आक्षेप आहे का? सर हो तसंच आहे, दिसतच आहे ना, कागदोपत्री दिसतंय. जर अध्यक्षपदावरून केलेल्या तक्रारीचा जर ठराव होत असेल तर बाकीच्या ग्रामपंचायतीला काय, कारण अधिकार जे सरपंचांना दिलेले आहेत अध्यक्षपदाचा वापर करणं तो कुठच्या वेळ करायला पाहिजे. अशा जर तक्रारी गावाच्या विरोधात जर करण्यासाठी जर अध्यक्षपदाचा जर वापर होत असेल आणि त्याच्यात ग्रामसेवकांनी सुद्धा त्याच्यात आपलं मत घातलेलं आहे, त्याचे ठराव तुम्हाला मिळू शकतात ग्रामपंचायतीत. पाठक साहेब, मंत्री महोदय ज्यावेळी आता आपल्या ग्रामस्थांच्या भेटी दरम्यान आले तेव्हा व्यासपीठावर विद्यमान मालक आहेत ते त्याचं उत्तर देऊ शकतात कशासाठी आले नाहीत. आपण आता मी उपसरपंच म्हणून या ठिकाणी हजर, मला नैतिकता समजते. गावाचे लोक आता मंत्री महोदय सुद्धा मी स्वतः बघितलेलं आहे की ते सड्यावरून परतून आले आहेत, कळण्याच्या सीमेवरून ते परतून आले, गावस्थ जमले आहेत म्हणून. मंत्री महोदय आले म्हणून सरपंच या ठिकाणी आले, नाहीतर आले नसते. ह्या लढाईला सरपंचांचा आम्हाला म्हणावं तसा सपोर्ट नाही, कारण आता जी कागदपत्र दाखवली, तक्रार मागे घेणं, अशा बऱ्याच गोष्टी जर चा आम्हाला मनस्ताप सहन करावा लागला तो फक्त आणि फक्त सरपंचामुळेच लागला. कारण ॲक्च्युली ह्या लढ्यामध्ये सरपंचांनी आमच्याबरोबर असणं गरजेचं होतं, पण त्यांची भूमिका जरा वेगळीच आहे ह्याच्यामध्ये, असं आमचा एकतर हे आहे, आरोप आहे. आर्ग्युमेंट जी आमच्याकडनं आमच्या वकिलांनी करायला पाहिजे सगळी आर्ग्युमेंट झालेली आहे. पण त्याचा अभिप्राय म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की ही केस प्रांतला चालव